मन मंदिरा गजर भक्तीचा। म्हणून महाराज म्हणतात रंगी रंगेने श्रीरंगे काय भुललासे पतंगे। काय पतंगावरती भुलून गेला आहे शरीर ज्याने दिला आहे त्याला परत करायचं आहे आणि परत करण्या अगोदर महाराज सांगतात त्या शरीराचा उपयोग करायचा आहे, असा उपयोग करायचा आहे, असा उपयोग करायचा आहे। माझ्या संत नामदेवरायाने भगवंतावरती शरीराचा उपयोग केला। देवा तुम्ही विठेवरतून खाली व्हा आणि नामदेवरायाने उभा राहा। सेम भगवान परमात्मा नामदेवराय दिसले। हा संतांचा महिमा, ही संतांची ताकद आणि संतांचं पुण्य आणि संतांचा परमार्थ संतांनी दाखवला। माय बापांनो माझ्या भगवान परमात्म्याने संत नामदेवरायांना प्रश्न केला, नामा मला एका भक्ताकडे जायचं आहे। त्यावेळेस नामदेवराय म्हटले जा ना। नाही रे, वैष्णव मेळा सर्व माझ्या पंढरीमध्ये आला आहे आणि सर्वजण मी जर निघून गेलं तर मला पाहतील ना, मग काय प्रश्नाचं उत्तर देऊ। त्यावेळेस नामदेवराय सांगतात, देवा हा नामा तुमचा भक्त आहे ना, तुम्ही सरका बाजूला। नामदेवराय विटेवरती उभे राहावे आणि भगवान परमात्मा त्यांच्या भक्ताला भेटायला गेले आणि भक्त सांगतो, देवा आज तुम्ही माझ्या जवळ आलात, मला एकच सांगायचं आहे, भगवान परमात्म्याविषयी आशा इतकी निर्माण करा, भगवान परमात्म्याविषयी इतकं प्रेम निर्माण करा, इतकं प्रेम निर्माण करा, देवाला आपण भेटायला नाही तर देव आपल्याला भेटायला आला पाहिजे। इतकी भक्ती आणि इतकं नामचिंतन प्राप्त करा, सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला। भक्ती केली जणी दृष्टी लागो तुझ्या सुगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला। देवा अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा। देवाचं मुख पाहिलं सुख मिळालं, देवाचं मुख पाहिलं समाधान मिळालं। देवाकडे पाहिलं आणि संत सांगतात, देवा तुला जर दृष्ट झाली ना, अरे देवा तुला जर दृष्ट झाली ना, हा माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकीन, जिवे लिंपलवून उतारीन। देवा तुला दृष्ट होईल, मी तुझ्याकडे इतकं पाहिलं आहे का, तर सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या। देवा तू इतका सम उभा आहेस, तुझ्याकडे पाहिलं ना मला सुख मिळतं रे। म्हणून महाराज म्हणता, आवडे हे रूप गोजिरी सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय। देवा मला या शरीराचा उपयोग करायचा आहे, या शरीराला नाशवंत होऊ द्यायचं नाही आणि परत मला जन्माला यायचं नाही। पुनरपि मरणम पुनरपि, मला परत यायचं नाही। मरण माझे मरून गेले, मज केले अमर। संत अमर झाले आणि ते संत सांगतात, देवा मला परत जन्माला यायचं नाही, या कारणाने माझ्या अभंगाच्या प्रत्यक्ष रंगी रंगला श्रीरंगे महाराज म्हणता रंगी रंगेरी कमी। वारकरी संप्रदायामध्ये बोलण्यासारखं खूप आहे, पण नेमाच्या उल्लंघन करता येत। कीर्तन असतो 2 तास, त्यात अर्धा तास गायनात जातो, 1.5 तास, त्यात अर्धा तास दुसरा वेळ आणि 1 तास कीर्तन करावं लागतं। त्या हाती समाज म्हणतो, ताई काय एवढ्या विशेष बोलले नाही, रातच्या ताईला जरा कीर्तन थोडं जमलंच नाही, बरोबर आहे का? हे पहा, राजकारण्यांची ज्यावेळेस सभा असते त्यावेळेस 5 तास सभा असते, कधी कधी 7ही तास सभा असते, बरं का अतुल भैया। आणि त्या सभेमध्ये एवढ्या जणांची भाषण असतात, सगळे लोक ऐकतात, पण आमचं 2 तास कीर्तन असतं, आमचं 2 तास कीर्तन असतं, त्यातही वेळ फार कमी। त्यात आला करुणा आणि करुणा आल्यामुळे सगळ्यात जास्त वारकरी संप्रदायाचं नुकसान झालं। तुम्ही म्हणाल ताई इन्कमचं का? नाही, पैशाचं कधीही कोणाचं कोणा वाचून राहत नाही आणि पैशा वाचून मी सांगते माझ्या बापानो कधीच काही राहत नाही। फक्त शरीराने आणि नशिबाने साथ दिली पाहिजे। ज्यावेळेस शरीर साथ देतं त्यावेळेस नशीबही साथ देतं, ज्यावेळेस नशीब साथ देतं त्यावेळेस शरीरही। मग पैशा वाचून कोणाचं राहत नाही। मात्र या करुणाच्या महामारीमध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं, माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन कमी झालं, याचा आम्हाला खंत वाटते। कुठेही ज्यावेळेस माझ्या भगवंताचा वैष्णव मेळा घडला
त्या ठिकाणी मायबापांना सुख ही सुख आहे आणि हे सुख कमी मिळाल्यामुळे तुमच्या आमच्यावरती असा रोग पसरत आहे. मी तर भगवान परमात्म्याला एवढी प्रार्थना करेल की हा लवकरात लवकर करुणा निघून जावा. तुम्ही म्हणाल ताई आतापर्यंत मोदीला जे जमलं नाही ते तुम्हाला जमन का? मोदी रात्रीतून निवेदन करतो, आपलंही रात्रीच निवेदन चाललं. मोदी एकटा निवेदन करतो आपल्या वारकरी संप्रदाय सोबत. अख्खा भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याची कृपा आशीर्वाद ज्या ठिकाणी असतो ना त्यावेळेस ती गोष्ट घडतच असते. पण मी सांगते बाबांनो, पृथ्वीवरती ज्यावेळेस विपरीत गोष्टी घडतात त्यावेळेस चांगल्याही गोष्टी घडतात. या करोनाच्या काळामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं झालं, मात्र भरपूर जणांचे बळीही गेले, भरपूर जणांचा जीवही गेला. मात्र मी एवढंच सांगेल बाबांनो, अशी गोष्ट कधीही कोणावरती घडू नये, अशी वेळ कोणावरतीही येऊ नये. ज्यावेळेस भगवान परमात्म्याने आपल्याला मरण पाठवलेलं असतो, महाराज म्हणतात घडी घडी काळ वाटोयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. संत भगवंत तुम्हा मला जे सांगितलं आहे ते घडणारच आहे, मात्र ते घडण्या अगोदर आपल्यावरती काही काळ आलेला आहे. हा काळ लवकरात लवकर निघून जावा एवढीच मी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करते. विठ्ठल श्रीरंगे काय भुललासे पतंगे शरीर जयाचे, ज्याचं आहे जयाचे म्हणजे ज्याने दिला आहे. कोणी दिला आहे तर भगवंताने दिला आहे, आणि ज्याने दिला आहे त्याला परत करायचं आहे. मग कसं परत करायचं तर महाराज म्हणतात तुम्ही कितीही पाप केलं ना पण थोडंसं पुण्य करा, इतकं पुण्य करा की ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण झालं पाहिजे आणि भगवान परमात्मा आपल्याकडे आला पाहिजे. इतकंच पुण्य करा, इतकंच पुण्य. तुम्ही म्हणाल ताई आम्हाला सगळ्याला ड्युटी आहे, सर्व्हिसवाले आहेत, अनेक कामं आहेत, मग देव कसा करायचा तर माय बापांनो, देव म्हणजेच कोणाचंही आपल्या हातून वाईट करायचं नाही. देव म्हणजेच कोणालाही आपल्यापासून दुःख होईल अशा गोष्टी करायचं नाही. देव म्हणजेच माय बापांनो परमार्थ म्हणजेच हीच की आपल्यापासून कोणालाही कोणाच्या हातून कोणाचंही पाप न घडणं म्हणजेच पुण्य आहे, म्हणजेच परमार्थ आहे. आणि एवढं जरी आपल्या मानव हातातून झालं तरी खूप काही झालं. प्रत्येकाच्या हातून परमार्थ घडलं असं नाही. कोणाच्या हातून दान करणं होतं, कोणाच्या मुखातून नामचिंतन होतं, कोणाचं पायाने पुण्य घडतं, कोणाचं अशा अनेक ठिकाणाचं पुण्य आहे. जसं ज्या अतुल भैयाच्या हातून आता अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. काही लोकांचा खूप गैरसमज असतो बरं का, इथं नाही मी सांगत नाही, बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला योग येतो. आम्ही जरी सप्ते केलं ना तर लोक म्हणतात महाराजांना खायला भेटत असेल, पण लोक याच्या मागचा काही दोष पाहतात, गुण पाहत नाही. माय बापांनो, जे आमच्या हातून घडतंय हे आमचं कुठंतरी पुण्य असेल म्हणून घडत आहे. याच्यात पैशाचा जर प्रत्येकाला जर वाटा आला असता, पैसा जर प्रत्येक गोष्ट असती ना माय बापांनो तर आज लोकांनी परमार्थ केलाच नसता. आज या धर्मामार्टामध्ये आपण कीर्तन ऐकत बसलो नसतो. मला एकच सांगायचं आहे, प्रत्येक जीवाला सुख लागतं. कुणाला सुख भगवंताचं नामचिंतन केल्याने मिळतं, तर कुणाला दुसऱ्याला परमार्थ करायला लावण्यात सुख मिळतं, तर कोणाला वैष्णव मेळ्यामध्ये आल्यानंतर सुख मिळतं, तर कोणाला आणण्यात सुख मिळतं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचा सुखाचा लाभ आहे आणि तो सुखाचा वाटा घेण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करतो. आणि तोच प्रयत्न महाराज म्हणतात शरीर जयाचे धरीशी अभिलाषा जनी. ज्याच्याकडे अभिलाषा, अभिलाषा म्हणजेच ज्याला शरीरावरती अभिलाषा असते, माझं शरीर खूप सुंदर आहे, नाही माय बापांनो, आपण सुंदर नाही, आपल्यापेक्षा आपला भगवंत सुंदर आहे. आणि त्या भगवंताकडे पाहिल्यानंतर आपल्याला सुख जे मिळतं ते सुख महाराज म्हणतात आपल्याला आशा बाळगायची नाही. जे आहे ते त्याचं आहे, ते त्याच्याकडे जाणार आहे. आणि त्याच्याकडे जाता वेळेस महाराज म्हणतात फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची, ती गोष्ट म्हणजे या मानव देहाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आणि महाराज म्हणतात ते नामचिंतन म्हणजे ठाईच बैसुनी करा एक चिंतन. भगवान परमात्म्याचं चिंतन एका ठिकाणी बसून करायचं. कसं करायचं तर महाराज म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सखळ आणि तेने माया जळ कुटतील. या भगवान परमात्म्याकडे जर तुम्हाला आपलंच व्हायचं असेल ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. या जीवाला सुख समाधान प्राप्त करण्यासाठी महाराज म्हणतात हरी हा शब्द महत्वाचा आहे. आणि हरी हा उच्चाराने महाराज म्हणतात तुम्हाला काय तर सुख मिळेल. हा भक्ताच्या दुसऱ्याच्या
शरीराची अभिलाषा धरायची नाही. का तर महाराज म्हणतात नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर. हे क्षणापुरते आहेत आणि लगेच सोडून जाणारे आहेत. शरीर सोडून जाणार आहे. द्रव्य दारा दारा म्हणजे आपला गण गोद मित्र सखे सोहिरे हे जे आहेत तर महाराज म्हणतात हे क्षणाचे आहे. फक्त आपण आपले आहेत आणि हे असताना महाराज म्हणतात देवाचं भजन करायचं आहे. त्याच्याशिवाय सुख नाही. संत जनाबाई यांचा अधिकार जर पाहिला तर भगवंताने जात ओढावं. संत मीराबाई पायात चाळ बांधावे आणि भगवंतासाठी नाचावं. पग घुंगारू बांध मीरा नाची रे दिवानी बनी मैं तो दिवानी बनी मैं हरि के नाम की दिवानी बनी. संत मीराबाई संत बहिणाबाई संत मुक्ताबाई संत जनाबाई इतका अधिकार प्राप्त केला की देवानं संत जनाबाईचं जात ओढण्याकरता येवा जोडले नाते पांडुरंगा. देवाने ज्यावेळेस जनाबाईचं जातं ओढलं त्यावेळेस जनाबाईने भगवंताशी नातं जोडलं. देवा तू माझा आणि मी तुझा. विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. देव माझा आहे मीही देवाचा आहे. मला एकच सांगायचं आहे बाई बापांना नो हे आपलं नाहीये. क्षणाचाही तुमचा आमचा भरोसा नाही. एका क्षणामध्ये आपलं काय होईल याचा भरोसा. आम्ही कीर्तन करतो आता आम्हाला आमचा भरोसा आहे का. महाराज आताच कीर्तन करून गेले लगेच पोस्ट जर आली तुम्ही म्हणाल बाप रे ते तर कीर्तनकार होते. अमृत पिऊन आलंय का कोणी नाही. म्हणून मला एकच सांगायचंय माय बापांनो आहे तोपर्यंत याचा उपयोग करा. गेल्यानंतर काही नाही. आणि महाराज म्हणतात आपण आहे तो उपयोग करत नाही पण तरीही महाराज म्हणतात पूर्वजन्मी पाप केले ते म्या बघू विस्तार. ज्याचा पूर्वजन्मीचा पाप असतो त्याला नामचिंतन घडत नाही. म्हणून महाराज म्हणतात देवा मी आंधळा झालो मी पांगळा झालो. देवा हातही नाही देवा पायही नाहीत रे. का पूर्वजन्मीचं पाप. मला एकच सांगायचं आहे तोपर्यंत पुण्य करा. गेल्यानंतर कुणी कुणाचं नाही. इथं कुणीच कुणाचं नाही. महाराज म्हणतात आई रे बेमान दुनिया आई रे माँ बाप को भूल गए कोई नहीं किसी का एक दिन छोड़े के जाना है सबको माय बापांनो. एवढं लक्षात घ्या. सोडून जायचं आहे. घर बंगला धन दौलत इस्टेट पैसा कोणीही कोणाचं नाही. एका क्षणामध्ये आपल्या गळ्यातलं सोनं काढून घेतात तो एका क्षणात. तरी आपलं कमवण्यासाठी तरी आशा राहते. महाराज लोक म्हणतात मणी घाला त्यांच्या तोंडात मणी. मण्याचं उदाहरण सांगते. ज्या रावणाकडे एवढी अफाट संपत्ती होती ज्या रावणाकडे अफाट संपत्ती होती ज्यावेळेस रावण मृत्यू पावला रावणाची नगरी ही रामाची झाली आणि रामाची झाल्यानंतर रावणाच्या तोंडामध्ये मणी घालण्याचा प्रयत्न केला. हनुमंतराय पोचले. हनुमंतराय म्हणतात अहो हा मणी रावणाचा नाही. ते म्हणले अरे त्यांच्या पत्नीच्या गळ्यातला आहे. ते त्यांच्या माहेरून आलेला डोरला आहे त्यांचे मणी आहेत. रावणाचं काहीच नाही. त्यावेळेस तो मणीही रावणाच्या तोंडात घालू दिला नाही. हनुमंतराय खूप चातुर होते. ते म्हणले अहो नगरी सोन्याची आहे रावणाची आहे काहीतरी द्या ना सोन्याचं. हनुमंतराय म्हटले ज्या क्षणी रावण मृत्यू पावला त्या क्षणी नगरी रामाची झाली ना. मला एकच उदाहरण द्यायचं बाई बापांनो. या संसारामध्ये जीव जगत असताना माझं कितीही म्हणलं तर रावणासारखी फजिती झाल्याशिवाय रावणाच्या तोंडात घालण्यासाठी मणीही दिला नाही. अधिकार संपला माणूस संपला. रावणाचा अधिकार नगरीवरचा संपला रामाच्या हातात गेला. रावणाच्या मुखात घालण्याकरता सोन्याचा मणीही भेटला नाही. मला एकच सांगायचं आहे धन दारा पुत्र हे कोणीही कोणाचं नाही. सोनं कितीही कमवा पैसा कितीही कमवा आपलं पैसा अवश्य कमवा पैसा अवश्य कमवा पण पैसा कमवत असताना तो पैसा चांगला कमवा आणि चांगल्या मार्गाला लावा.
देणार नाही, पण घ्या. महाराज म्हणता याल तरी याले लागे, अवघे माझ्या मागे मागे. देव सांगतो यायचं तर या, पण संत सांगतात घ्या. देवाचा अधिकार इथपर्यंत होता या, पण संत सांगतात येऊन माझ्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा. तेच म्हणजे नामचिंतन. आणि हे नामचिंतन घेण्यासाठी महाराज म्हणतात तुम्ही समोर या. समोर म्हणजे कुठपर्यंत? इतकं समोर या, इतकं समोर या. माझ्या ज्ञानोबर आहे, माझ्या संत भगवान परमात्मा संत तुकोबर आहे, या वैष्णव मेळ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. मायबापांनो, सुखातही खूप फरक आहे. अनेक प्रकारे सुख मिळतं, कुठेही सुख मिळतं. जितकं दुःख आहे तितका सुख आहे. लग्नाला जा, डीजे समोर नाचा, सुख मिळतं. कितपर्यंत? तितक्यापर्यंत. अनेक प्रकारे सुख आहे. टीव्ही पहा, सुख आहे. समाधान आहे. बऱ्याचशा लोकांना सुख वाटतं. आनंद घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, सुख घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण ते सुख शेवटपर्यंत नाही. हे सुखाचे शेवटी भजनामध्ये प्रथम वेळेस तुम्हाला दुःख वाटेल, थोडासा त्रास होईल, थोडासा म्हणण्यापेक्षा संतांसारखा त्रास होईल, मात्र शेवटला सुखाचाच लाभ मिळेल. म्हणून मला एकच सांगायचं आहे माय बापांनो, हे काही जे करत आहोत ते सुखासाठीच करत आहोत. आणि सुख एकमेव जर म्हटलं तर फक्त इथे आहे. इथे आल्यानंतर घेण्याचा प्रयत्न करा. हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करण्याचा प्रयत्न करा माय बापांनो. लाज भय शंका दुरावीला मान. इथे आल्यानंतर लाज बाळगायची नाही, भय बाळगायचं नाही. इथे आल्यानंतर परवा करायची नाही. माझा नवरा बघल, माझा भाऊ बघल, मला अनेक लोक बघतील याचा विचार करायचा नाही. नाची कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू. या ठिकाणी आल्यानंतर भगवान परमात्मा नाचला, आपण तर माणसं आहोत माय बाबांनो. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. संतांच्या वाणीमध्ये एवढं पुण्य होतं, एवढी ताकद होती की देवाने येऊन नाचावं, जनाबाईंना भंग बोलावे आणि नामदेवरायांनी कीर्तन करावं. आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये मेलेला माणूस चित उठावा. आज आमचे झोपलेले माणसं सुद्धा कीर्तनात जागे होत नाहीत. होतात का? लोकांना भजन म्हणा म्हटलं तरी म्हणत नाही. असं वाटतं आपण पाकिस्तान मध्ये जन्म घेतला. अरे हरी हरी म्हणण्याची लाज नाही. आणि लाजच जर बाळगायची असेल तर देह काही कामाचा नाही. आणि हा देह जर कामात आणायचा असेल तर एकमेव शब्द फक्त हरी. आणि हरीच 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 हा शब्द तुम्हाला आम्हाला साथ देईल. म्हणून देवाचं नामचिंतन करा. आपण बऱ्याचशा ठिकाणी या साईबाबाच्या दरबारात बसलो. कशामुळे? देवामुळे. आज जर आपण एखाद्या माणसाने म्हटलं असतं मला तुम्हाला काहीतरी बोलायचं, या बरं, येऊ शकतो का? नाही. प्रत्येक माणसाला देवाविषयी प्रेम आहे म्हणून आपण इथं येतो. आणि देवाचं प्रेम तुम्हा आम्हाला देवावरती प्रेम आहे म्हणून आपण सुख घेण्यासाठी इथं येतो. म्हणून महाराज म्हणतात नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर. देवा क्षणभंगुर आहे, हे सोडून द्या. ज्याच्यासाठी काही करायचं आहे ते करा. ते म्हणजेच काय? तर नामचिंतन. आणि हे नामचिंतन अभंगाच्या तिसऱ्या हे नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा
गजर भक्तीचा